कोकणच्या भूमीत फिरताना निसर्ग संपदेसोबतच निसर्ग चमत्कारही बघायला मिळतात. संगमेश्वरात फिरताना हे निसर्ग चमत्कार बघायला मिळतील. इथलं गरम पाण्याच्या कुंडाने आणि त्यालगतच्या मंदिराने पहिल्या भेटीतच थक्क करून टाकलं होतं. नमस्कार, मी मुक्ता नार्वेकर आणि आजचा एपिसोड आहे आडवाटेवरील संगमेश्वरावर. गुड मॉर्निंग. संगमेश्वरमधली अजून एक खास गोष्ट म्हणजे इथलं गरम पाण्याचं कुंड. तर तेच मी बघायला चालली आहे. तर काय असतं गरम पाण्याचं कुंड, आणि तिथंसुद्धा एक जुनं मंदिर आहे, ते सुद्धा मी दाखवणार आहे. तर आपण जाऊयात पटकन. राजवाडीतल्या अद्भुत ठिकाणी जायची वाट ही तितकीच सुंदर आहे. ही पाखाडी निसर्गाचे दर्शन घडवत मंदिराकडे घेऊन जाते. मंदिराकडे जाऊ तसं एका बाजूला चौकातून वाफा हवेत विरताना दिसतात. इथंच आहे गरम पाण्याचं कुंड. तर ही राजवाडीच्या मंदिराची जी सफर आहे ते मी करत आहे आशुतोष बापट यांच्यासोबत. तर ते इंडोलॉजिस्ट आहेत आणि त्यांच्यासोबत मंदिर बघणं म्हणजे खरंच कमाल अनुभव असणार आहे. मी इथे लहानपणापासून येते आहे, पण आज मला ॲक्च्युली खऱ्या अर्थानं मंदिर समजेल. कुंडाला चौकासारखं बांधलंय. वरती पूर्ण छप्पर घातलं नसल्यानं वाफा हवेत विरताना दिसतात. बारामाही जमिनीतून गरम पाण्याचे उमाळे येत असतात. कोकणात आपण बघितलं असेल की बऱ्याच ठिकाणी आपल्याला गरम पाण्याची कुंड दिसतात. अगदी दापोलीपासून बघत गेलं तर गोव्यापर्यंत आपल्याला दिसतात. आणि जनरली असं सांगितलं जातं शास्त्रीय कारण की जिथे गंधकाचं प्रमाण आहे जास्ती पाण्यामध्ये, त्या ठिकाणी पाण्यातनं वाफा येतात. त्याला पाण्याला काही ठिकाणी आहे असं पालीच्या जवळ उन्हवरे म्हणून तुम्ही पाहिलं असेल, तिथे असा तो गंधकाचा वास येतो. हां, इथे असं कदाचित वाटत नाही. इथे आपण या ठिकाणी पाहिलं तर त्यातनं बुडबुडे बाहेर येतात. कदाचित कुठला तरी एक गॅस येत असतो सतत अव्याहत. समोर जर पाहिलं तुम्हाला तिथे बुडबुडे दिसत आहेत बघा, आणि ते सतत येतात बुडबुडे. इथे 1672 साली एक फ्रेंच प्रवासी येऊन गेला. त्याचं नाव त्याची अकाउंट्स आहेत, म्हणजे त्यांनी लिहिलेली आहेत. ॲबे बार्थेलेमो कॅरे नावाचा. 1672 म्हणजे शिवाजी महाराज असताना तो येऊन गेला आहे. हां, त्यामुळे त्यांनी तो विजापूरला गेला होता, तो शिवाजी महाराजांच्या चौलला गेला होता. त्याची अकाउंट्स फार इंटरेस्टिंग आहेत, शिवाजी महाराजांबद्दल लिहिलेली त्याची रिडिंग्स. तर तो इथून जाताना त्यांनी संगमेश्वर मार्गे तो राजापूरला गेला, आणि तेव्हा तो म्हणतो की मी गरम पाण्याचं कुंड दिसलं आणि त्याच्यामध्ये मी आंघोळ केली. तर जुना प्रवासी मार्ग हाच होता इथून जायचा. आज आत्ता जरी आपण हायवे म्हणलं तरी इथून राजापूरला जायचं असेल तर जुना प्रवासी मार्ग हाच होता. त्यामुळे ॲबे कॅरेनी या कुंडामध्ये आंघोळ केली असं आपल्याला म्हणायला काही हरकत नाही. इतकं ऐतिहासिक महत्त्वसुद्धा या कुंडाला आहे. या गावातील विहिरीला, बोरला गरमच पाणी येतं. 4 वर्षांपूर्वी भेट दिली होती तेव्हा या काकी सांगत होत्या. गरम पाण्याचा आमच्या इकडे संपूर्ण हा गावचं ना गरम पाणी, संपूर्ण विहिरी पाडल्या तरी गरम पाणी. काकूंनी अजून एक गोष्ट सांगितली की पुढं नदी आहे. त्या नदीमध्येही काही ठिकाणी गरम पाणी लागतं. इथं गार पाणी आहे आणि इथे बुडबुडे. इथे गरम पाणी आहे. मला एक पाय गार पाण्यात आहे, एक पाय गरम पाण्यात आहे. त्या दगडांना चटके बसतात. दगडांना म्हणजे मला चटके बसतात त्या दगडांचे, म्हणजे दगड गरम आहेत.
आम्ही यायचो ना त्यावेळेस आजोबा गंमत म्हणून रुमालात तांदूळ घेऊन यायचे आणि ते असे ठेवायचे, मग जाईपर्यंत ते उकडलेलं असायचं. त्यावेळेस आम्हाला ऐको म्हणजे एवढं मोठं पाण्याचं कुंड आणि त्यात भात तयार झाला. हे सगळीकडचं आहे म्हणजे हिमालयात पण बटाटे ठेवतात, तांदूळ हो. ठेवतात हां, आणि ते शिजले की ते घेऊन जातात. हां. या कुंडाच्या बाजूला अशी जागा केली आहे, तिथं अंघोळ करता येते. गरम पाण्याचं कुंड बघून आम्ही श्री सोमेश्वर मंदिराकडे गेलो. आशुतोष बापट यांचा कोकणातील मंदिरावर आणि इतिहासावर गाढा अभ्यास आहे. प्रत्यक्ष त्यांच्याकडून माहिती घेत मंदिर परिसर समजून घेणं कमाल अनुभव होता. मंदिर खूप जुनं आहे आणि खूप जुनं म्हणजे माझ्या मते अर्थात त्याला ठोकताळा आहे हा, कारण याचा कुठे शिलालेख किंवा असं दिसत नाही, पण 400-500 वर्ष तरी असावं जुनं हे मंदिर असा अंदाज आहे. आणि या मंदिराची खासियत अशी आपण आत गेल्यावर बघू की हे 2 गाभारे असलेलं मंदिर आहे. एकावर एक 2 गाभारे आहेत. अशी मंदिरं अगदी दुर्मिळ म्हणजे आपल्याला नाहीच कुठे बघायला मिळत. मंदिरात प्रवेश केल्यावर हवेशीर सभा मंडप आहे. या मंडपात तिन्ही बाजूला दगडी कट्टे बांधलेत. इथल्या लाकडी खांबावर कमाल कोरीवकाम केलेलं आहे. हा जो लाकडी सभा हा जो मोठा केलाय ना, हा बऱ्यापैकी उशिराच्या काळातला आहे, म्हणजे मंदिराच्या वेळचा नसणार आहे. हा नंतर केलेला असणार आहे हे दिसतंय. काय म्हणतात त्याला, कदाचित हे गुजरात किंवा राजस्थानमधनं आलेल्या मंडळींनी केलेलं आहे काम, कारण याच्यावरती काही उंटाची शिल्प आहेत कोरलेली. आणि एक कोकणामध्ये होतं म्हणजे एक नानासाहेब पेशव्यांच्या काळातली काही पत्र उपलब्ध आहेत, त्याच्यामध्ये त्यांनी दिलं आहे की हे कारागीर इथे येतील, म्हणजे त्या गावचा जो कोणी तिथला कारभारी असायचा त्याला पेशव्यांनी दिलेलं पत्र आहे की ही लोक इथे येतील, देवळाचं काम करतील लाकडी, आणि हे गुजरात प्रांतातनं आलेले आहेत आणि हे खिचडी आणि तूप खातात जास्ती, त्यामुळे त्यांच्यासाठी हां ती प्रोव्हिजन करून ठेवा तुम्ही. अशा काही पत्र मिळतात. त्याच्यावरनं असं वाटतं की ही, कारण याच्यावरची शैली ही आणि त्याच्यावरती असलेली चित्र, उंटाचं चित्र, अन्यथा कोकणामध्ये काही उंट दिसत नाही कुठे. मारुतीच्या पायाखाली तुम्ही मूर्ती बघितल्यात तर बऱ्याचदा बाई दाखवतात. तो एक पाय ठेवलेला असतो आणि बाई असते, स्त्रीची मूर्ती असते म्हणजे. तर ती कुठली राक्षसी किंवा स्त्री नसते. आपल्याकडे एक पनवती नावाचा शब्द आहे, पनवती, 7.5, ती 7.5 असते ती. आणि त्या 7.5वरती मारुतीनी त्याचं पूर्ण प्रभुत्व असतं 7.5वर. आपण शनीची 7.5 म्हणतो. ती 7.5 ही जी संकल्पना आहे ती त्या ती 7.5 आहे ना, त्यामुळे ती फेमिनाईन याच्यातली येते, म्हणून ती एक बाई दाखवतात. अन्यथा अनेकदा प्रश्न पडतो की तो ब्रह्मचारी आणि पायाखाली कुठल्या बाईला तुडवतोय, तो तुडवत नाही, तो तिच्यावर दाबून ठेवलेला असतं तिला. तर 7.5 पनवती हाच शब्द आहे किंवा 7.5, त्याच्यावरती मारुतीचा ताबा असतो. आणि म्हणून मग ज्यांना 7.5 असते त्यांना मारुतीची उपासना करायला सांगतात, का की त्यांनी त्याच्यावर ताबा मिळवलेला आहे म्हणून. आता या गाईच्या बाबतीमध्ये इथे 5 तोंड आहेत ना, तिला कामधेनू म्हणतात, सगळ्या इच्छा पुरवणारी, आणि म्हणून ती वेगवेगळी तोंड दाखवली आहेत त्या गाईला की अनेकांच्या अनेक इच्छा ती पूर्ण करते. म्हणून कामधेनूची जेव्हा मूर्ती दाखवतात गाईची, तेव्हा तिला 3-5 अशी तोंड असलेली गाय दाखवतात. ती इथे कोरली त्यांनी. या कथा किंवा या संकल्पना माहिती होत्या शिल्पकारांना, त्या ही महत्त्वाची गोष्ट आहे. आणि किती लो रिलीफमध्ये केलं आहे बघा. हा त्यांनी जबडा उघडला आहे आणि इथे आतमध्ये हा प्राणी गेला आहे कुठला तरी. हो, वाघाचंच आहे असंच दिसतं हे आतमध्ये गेलेला प्राणी. नाही, गमतीशीर भाग म्हणजे तो हत्ती पण असू शकतो. आता आपण म्हणू की हत्ती वाघाच्या तोंडात म्हणजे विचित्र वाटतं, पण अशी शिल्प ही बहमनी काळापासून आपल्याला दिसतात. वाघाच्या पायाखाली त्यांनी 4 हत्ती धरलेले असतात प्रत्येक पायात, कारण हत्ती हे ज्ञान आणि ताकद आणि ऐश्वर याचं प्रतीक आहे. आणि ते सुद्धा आमच्या पायाखाली आहे, म्हणजे आम्ही किती सुपिरियर आहोत हे दाखवण्यासाठीच आहे ते ॲक्च्युअली. आणि ही जी शिल्प आहेत त्यातला हा, आता इथेच तसं त्या गंड भेरुंड हा पक्षी आहे काल्पनिक, त्याच्या पायाखाली हत्ती दाखवलेत बघा. मग अशी मी जे याचं म्हणलं होतं ना वाघाचं, हां, त्याच्या चोचीत 2 हत्ती आणि पायात 2 हत्ती. हे पण असंच आहे, हे पण सामर्थ्याचं प्रतीक आहे की आपल्या दृष्टीने हत्ती म्हणजे सामर्थ्यवान. तुम्ही जर हे बघितलं चिन्ह, कर्नाटक स्टेटच्या ज्या बसेस आहेत त्यांच्यावर आहे, त्यांचं राजचिन्ह आहे कर्नाटकचं, म्हणजे म्हैसूरच्या वडियार लोकांचं हे राजचिन्ह आहे. कर्नाटकामध्ये तुम्ही काही मंदिरं पाहिलीत तर तुम्हाला हा गंड भेरुंडाचं सीलिंगवरती मोठी शिल्प दिसतात.
दुसऱ्या मंडपात प्रवेश केल्यावर आपल्यासमोर एक गाभारा नसतो, तर एकावर एक बांधलेले 2 गाभारे दिसतात. खालच्या गाभाऱ्यात शिवपिंड आहे आणि वरती नाग धरलेली गणपतीची मूर्ती. समोर एक वरती गाभारा आहे, त्याच्यात आत्ता काही नाही आहे, पण एक म्हणजे काही नाही आहे म्हणजे गणपतीची मूर्ती ठेवली आहे, पण ती नंतर ठेवलेली आहे कधीतरी. आणि तिथे काही समाधी किंवा असण्याचं काही कारण नाही, कारण देवाच्या वरती असं काही असत नाही. समाधी असेल तर ती देवाच्या खाली असते किंवा कदाचित दुसरी मूर्ती असेल तिथे. काही सांगायला आज आपल्याला असं ठामपणे सांगता येत नाही, पण 2 गाभारे आहेत एवढं नक्की. आणि आतल्या गाभाऱ्यामधून वरच्या, खालच्या गाभाऱ्यातून वरच्या गाभाऱ्यामध्ये जायला आतून पायऱ्या केलेल्या आहेत त्यांनी. तर हे खूप वेगळं वैशिष्ट्य या देवळाचं आहे. आणि देऊळ शक्यतो आपल्याला असं अनेक गोष्टी सांगतं, म्हणजे एक नॉन व्हर्बल कम्युनिकेशन म्हणू आपण, की ज्याच्यावरनं अंदाज काढता येतात काय काय असू शकतील. इथे मागे भवानीगडचा किल्ला आहे. भवानीगड किल्ल्याच्या पायथ्यालाच हे देऊळ आहे. आणि पूर्वीचा आपण एक व्यापारी मार्ग म्हणू किंवा प्रवास मार्ग म्हणू, हा इथून जाणारा मार्ग होता. हे जे किल्ले असायचे बरेचसे, त्यांचं काम हे परिसरावरती नजर ठेवणं, व्यापार चालला असेल तर रेव्हेन्यू गोळा करणं, असा उद्देश असायचा. आणि हे मंदिराचा आकार आणि बांधकाम बघता असं वाटतं की हे एक मोठं क्षेत्र होतं. कदाचित व्यापारी म्हणा, प्रवासी म्हणा, इथे संध्याकाळच्या वेळेपर्यंत प्रवास करायचा, इथे मुक्काम करायचा, गरम पाण्याचा कुंड आहे, स्नान वगैरे करायचं, आवरायचं आणि नंतर पुढे प्रवासाला जायचं, असं असावं. या स्थळाचा इतिहास डोळ्यापुढे उभा झाल्यावर मंदिराच्या भोवताल ऐतिहासिक दृष्टिकोनातून दिसू लागला. नेहमी भेट देत असलेल्या जागेला पुन्हा नव्यानंच भेट देतीये असं वाटलं. आल्यावर नाश्त्यासाठी अस्सल कोकणी पदार्थ होता. आजचा नाश्ता खास आहे. आज नाश्त्याला आहे खिमट आणि ते सर्व करायची पद्धत खूप वेगळी आहे. म्हणजे खाली आधी कच्चा पापड ठेवला, मग त्यावरती गरम गरम असा तो मऊ भात असतो तो घातला, त्याच्यावरती असं भरपूर चमचा भरून असं तूप घातलं, मेथकूट आणि बाजूला मिरचीचं लोणचं दिलं आहे. आणि हे गरम गरमच खायचं असतं, त्यामुळे मी चमचा वापरते आहे. माझा शाळेचा नाश्ता हा असायचा, खिमट आणि मेथकूट. आता ही संध्याकाळची वेळ आहे आणि आता आम्ही चाललो आहोत इथल्या नेचर ट्रेलसाठी. राईमध्ये खूप सारी वृक्षसंपदा आहे, तर ती बघायला आता आम्ही निघतोय. मस्त नेचर ट्रेल होणार आहे, जाऊयात. मी ही ट्रेल केली राई ॲग्रो टुरिझमचे ओनर अमोल लोध यांच्यासोबत. त्यांनी इथं वनशेती केली आहे. जंगलाच्या आधारित शेती ही आहे. वनाचा उपयोग आणि त्या वनाला डिस्टर्ब न करता आपण त्यातून काय घेऊ शकतो. म्हणजे अगदी जंगली मेवा नाही, पण हे माणसाने लावलेले आणि जंगलाच्या आधाराने अशी ही शेतीचा प्रकार आहे. वनशेती. माझ्या पाठीमागे तुम्हाला एक मोठा असा म्हणजे काय म्हणायचं, मोठं गवत दिसत असेल, झुडपासारखा भाग दिसत असेल, तर ते आहे झाडू गवत. आपला जो झाडू असतो ना, तो त्याच्यापासून होतो तयार. इथून पुढे मला दिसलं जंगलातील च्युइंगम. हे जे झाड आहे त्याचं नाव आहे डिके मळी, जे डिंक देतं. हे जे माझ्या हातात दिसत आहेत ना पिवळे पिवळे ड्रॉप्स, ते आहेत डिंकाचे आणि हे खाऊ शकतो आपण. खाऊन बघते मी. हे आहे जंगलातलं चिंगम. टेस्ट अशी काही म्हणजे नाही आहे त्याला, पण डिंक कसा असतो तसंच आहे प्रॉपर. इथली वृक्षसंपदा बघत आम्ही पोहोचलो मचाणीजवळ. वाव, पूर्ण बांबूचे आहे हे जे मचाण आहे, तर ते पूर्ण बांबूचं आहे. आणि इकडे आता छान सूर्यास्त दिसतोय मला. तर आम्ही अशी छानशी नेचर ट्रेल करून आलो आणि त्या ट्रेलमध्ये
किती प्रकारची झाडं मला बघायला मिळाली. मस्त एक्सपिरियन्स होता. आणि आता थोडं दमलो आहे, त्यामुळे या करवंदाचं सरबत पिऊन या एपिसोडचा मी शेवट करते. तर राईची भटकंती कशी वाटली ते नक्की सांगा. आणि इथे राईचे डिटेल्स मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे, ते नक्की चेक करा. भेटू आपण पुढच्या भटकंतीत. बाय.